फलटणमधील डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाने राज्यातलं वातावरण अक्षरशः ढवळून निघालेलं आहे. या प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी एक आरोपी आहे, ज्याचं नाव आहे गोपाळ बदने. याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्याचबरोबर प्रशांत बनकर याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. ज्यावेळेस पोलीसच आरोपी असतात त्यावेळेस तपास किती आव्हानात्मक असतो हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर, फलटण केसमध्ये बघतोय की आरोपीच पोलीस आहेत. अशा वेळी तपास किती चॅलेंजिंग असतो? तपासामध्ये काय आव्हान असतं? चॅलेंजिंग म्हणजे अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर शेवटी पोलीस हे कायद्याचे रक्षक आहेत आणि ज्या वेळेला शेवटी पोलिसांना पण अधिकार आहेत की एखादा आरोपी गुन्हेगार अंगावर आला किंवा अशा काही घटना घडल्या तर आपल्या अधिक बळाचा वापर करावा. पण ज्या वेळेला पोलीसच गुन्हेगार म्हणजे ठरतात किंवा एफ आय आर मध्ये त्यांचं नाव येतं. आता फलटणचा उल्लेख केला तर फलटणच्या केसमध्ये त्या गुन्ह्यामध्ये बदने नावाच्या पोलीस इन्स्पेक्टरवर गुन्हा दाखल झाला ही वस्तुस्थिती. मग अशा ह्याच्यामध्ये समाज पोलिसांच्या तपासावर लक्ष ठेवून असतो. शेवटी कुठल्याही समाजाला निष्पक्षपाती तपास होणं फार गरजेचं असतं आणि ज्या वेळेला हा मेसेज समाजामध्ये जातो त्यावेळेला लोकांना समाजाला असं वाटतं की आपल्याला न्याय मिळतोय, न्याय घडतोय आणि हे पूर्ण दाखवून द्यायची जबाबदारी संबंधित पोलिसांची असते. आता ज्या वेळेला समजा फलटणमध्ये गुन्हा झाला, बदने नावाचा इन्स्पेक्टर आरोपी झाला आणि फलटणचेच पोलीस जर तपास करत बसले तर समाज त्यावर विश्वास ठेवणार नाही. शेवटी बऱ्याच गोष्टी विश्वासावर चालतात. आज फलटण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला, बदने आरोपी झाला, खरा प्रकार काय घडला हा पोलिसांनाच माहिती. ज्या वेळेला तपास चालू असतो तपासाचा भाग हा समाजापर्यंत येत नाही, म्हणून पोलीस कुठल्या दिशेने तपास करतात हे महत्वाचं आहे. आणि जर एखाद्या आरोपीला वाचवण्यासाठी आता समजा बदने फलटणचाच पोलीस आहे, पोलीस स्टेशनचा, आणि तिथलाच एखादा अधिकारी तपास करत असेल ते न्याय कसा मिळणार हा सर्वसामान्यांच्या मनामध्ये उत्पन्न होणारा प्रश्न आहे. आणि म्हणून सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे की समाजामध्ये पोलिसांविषयी न्यायव्यवस्थेविषयी गैरसमज होणार नाहीत, त्याच्यावरचा विश्वास उडणार नाही, या दृष्टीने तपास होणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज संबंधित पोलिसांवर असतं असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर, फेअर इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी अशा पद्धतीनं किती कठीण असतं जेव्हा पोलीस आरोपी असतात फेअर इन्व्हेस्टिगेशनसाठी? नाही, कठीण म्हणण्यापेक्षा जो कोणी अधिकारी तपास करतोय त्याच्या नैतिकतेचा प्रश्न येतो. आता त्याला माहिती की आपलाच कलिग एक इन्स्पेक्टर आहे तो आरोपी झालाय. शेवटी सिनियर PI, SP, DYSP, शहर असेल तर कमिशनर, ACP, DCP या लेवलचे अधिकारी असतात आणि आपल्याच कलिगने हातून गुन्हा घडलाय, तो आज तिथं आरोपी झालाय, तर संबंधित तपास जो कोणी करतोय त्याची नैतिकता फार महत्वाची. त्याला असं वाटलं पाहिजे की जी कोणी पीडित आहे, समजा आता त्या डॉक्टरने आत्महत्या केली, त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, समाजामध्ये चांगला संदेश गेला पाहिजे. आणि म्हणून जर प्रॉपर निपक्षपातीपणे जर तपास केला इंडिपेंडंट तर न्याय होऊ शकतो. आणि तो न्याय जर झाला तर समाजाचा विश्वास पोलिसांवरचा आणि न्यायालयावरचा वाढतो असा आमचा नेहमीचा अनुभव आहे. सर, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हे टाळण्यासाठी काही कायदेशीर उपाय असतात? नाही, समजा फलटणचाच आपण विचार केला तर फलटणमध्ये बदने नावाचा इन्स्पेक्टर आरोपी झालाय, पोलिसांचा तपास चाललाय, पण समजा संबंधित पीडितेच्या कुटुंबाने जर आरोप केले की ह्या पोलिसांच्याकडून आम्हाला काही न्याय मिळणार नाही, मग त्या कुटुंबाने काय केलं पाहिजे? गृहमंत्रालयाशी पत्रावर केला पाहिजे. संबंधित जिल्ह्याचे SP आहेत वरिष्ठ अधिकारी म्हणून, असं वाटलं की SP सुद्धा सगळी मिली बघत आहे, हे काही नीट तपास करत नाहीत, तर संबंधित पीडितेच्या कुटुंबाला न्यायालयाच्या दरवाजे आहेत. ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की पोलीस यामध्ये तपासच करत नाहीत, केला तरी वन साईड करतील, आपल्यावर अन्याय होईल, तर आपण मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये जाऊन 156(3)चे आदेश घेऊ शकतो आणि न्यायालयाच्या निगराणीखाली तपास करावा, आपण आदेश द्यावेत, अशा प्रकारचे आदेश आपण न्यायालयाकडनं प्राप्त करू शकतो. आता हे सगळं करत असताना एक तर त्या अधिकाऱ्यांची नैतिकता महत्वाची, जो काय आपण तपास करतोय, डे टू जे काय आपण तपास करतो प्रत्येक पायरीचं नोंद स्टेशन डायरीमध्ये केली पाहिजे. स्टेशन डायरीमध्ये मी आज यांच्या घरी गेलो, ह्या लोकांचं स्टेटमेंट घेतलं, ह्या गोष्टीचा पंचनामा केला, अशा जेव्हा स्टेशन डायरी होतात तर ही स्टेशन डायरी बघायचा अधिकार न्यायालयाचा आहे, न्यायालय बघू शकतं. म्हणजे कुठेतरी असा विश्वास निर्माण होतो की पोलीस तपास करतायत, त्यामध्ये कोणाचा इंटरेस्टला बाधा येत नाही, अशा पद्धतीने तपास होतो. पण त्याच्या उलट जर झालं तर मग मात्र जनतेचा संशय वाढतो, पीडित जेव्हा अन्याय होतो असं दिसतं. आणि बऱ्याच वेळेला शेवटी आता विश्वासाचा प्रश्न आहे. आपण काय करतो, शेवटी पोलीस हे कायदेचे रक्षक आहेत, आज पोलीस आहेत म्हणून आपण सण साजरे करतो, अमकं ढमकं अशा बऱ्याच गोष्टी आहेत.
आपण ते सगळं बघतो. पण शेवटी पोलिसच ज्या वेळेला एखादा अतिरेकी प्रकार करतो तर तोही गुन्हेगार ठरतो. आता बदनेच्या केसमध्ये परवाच काहीतरी प्रकरण असं झालं की त्याला आरोपी केला, मग महिला आयोगाच्या अध्यक्ष गेल्या, त्यांनी वेगळं स्टेटमेंट दिलं. मग शेवटी साहजिक आहे की समाजामध्ये चर्चा चालू होती आणि ह्या आरोपीला वाचवण्यासाठी काय प्रयत्न चाललेत का? शेवटी पोलीस इन्स्पेक्टर जरी असला तरी तो सरकारचा कर्मचारी आहे. सरकारची बेआबरू यात होत असते आणि वाचवण्यासाठी मग प्रयत्न होतात का अशा प्रकारचे स्टेटमेंट आल्यानंतर असं घडतं. पण न्यायालयामध्ये मात्र जे जे घडलंय, जो तपास घडलाय तोच न्यायालयामध्ये देऊ शकतो. मग आमच्या वकिलांचा त्यावर वाच असतो. आम्हाला जर असं वाटलं तर आपण त्यावेळेला हरकत घेऊ शकतो. अशा प्रकारच्या सगळ्या तपासाच्या प्रक्रिया आहेत. सर, ज्यावेळेस बघतो आपण की पुरावे पुरावे ज्यावेळेस पोलीस आरोपी असतो त्यावेळेस पुरावे नष्ट होऊ शकतात का, किंवा तशा काही शक्यता अधिकच्या असतात का? या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं न्यायालय आदेश देतं, किंवा तुम्ही एक वकील म्हणून कशा पद्धतीने यावरती वॉच ठेवत असता किंवा निर्देश देत असता? नाही, आता शेवटी कसं आहे, गुन्हा एकदा दाखल झाला, FIR दाखल झाली, आरोपीला अटक केली, बरोबर आहे. फिर्यादीने फिर्याद दिली. ज्या दिवशी फिर्याद दिली ती 24 तासाच्या आत न्यायालयामध्ये पाठवल्या त्या कायदा आहे. विदिन 24 आवर्स ती न्यायालयासमोर जाते. न्यायालयासमोर गेल्यानंतर मग आम्ही वकील म्हणून तिथे FIR आम्हाला मिळते, बरोबर आहे. FIR एकदा बाहेर पब्लिश झाली, वर्तमानपत्रातून टीव्हीला बातमी आली की समाजाला कळते, बरोबर आहे. म्हणजे फिर्यादी आणि तपासी अंमलदार किंवा संबंधित पोलीस स्टेशन यांनाच फक्त माहिती असते की काय FIR आहे. FIR वकिलांच्या आमच्या हातात पडली की आम्हाला कळते की FIR काय आहे. पण या अनुषंगाने काय तपास करायचा, कसा तपास करायचा हा पूर्ण अधिकार पोलिसांचा आहे. पोलीस काय वकिलांना, जनतेला, आम्हाला कोणाला विचारून तपास नाही आपल्याला करत. त्यांना जो वाटेल तो तपास. शेवटी सरकारी वकील असतात, न्यायाधीश, न्यायालय, इथं सगळा हा पोलिसांचा अहवाल त्यांना ठेवायला लागतो. पण शेवटी ज्या पोलिसांना तपासामध्ये समजा हा कागद मिळाला तर हाच कागद मिळाला. आता हा कागद जप्त करायचा नाही करायचा, त्यात फेरफार करायची, हा पूर्ण अधिकार पोलिसांचा आहे. बऱ्याच वेळेला असं दिसतं की खोटे पुरावे देखील पोलीस गोळा करतात. जे घडलंच नाहीत, तपास असा जायला पाहिजे, हे तपास असं करतात की त्याचा फायदा आरोपीला मिळतो. सगळेच पोलीस असं करतात असं नाही, मग त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. काही देवाणघेवाण असतात, एखाद्या आरोपीला वाचवण्यासाठी गोष्टी असतात, प्रत्येकाचा वेगळा वेगळा इंटरेस्ट असतो. हे नेहमी आम्ही बघतो आणि म्हणून तपास सुरू झाल्यानंतर संबंधित साक्षीदारांना संरक्षण मिळणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे. आता एका केसमध्ये असं झालं, खुनाचा गुन्हा होता. खुनाचा गुन्हा असा होता की आय विटनेस सांगतोय की मी ह्या साईडने येत होतो आणि मयत इसम त्या साईडने येत होता आणि तो सकाळी त्याच्या प्रातर्विधीला गेला होता आणि ते उरकून तो घरी चालला होता. आय विटनेस सांगतोय घरी चालला होता, मी असं पाहिलं, तेवढ्यात आरोपी आला, त्याला स्टॅप केलं, पळून गेला. अशी केस होती. पण पोस्टमार्टमचा रिपोर्ट जर पाहिला तर त्यामध्ये त्याचं स्टमक पूर्ण रिकामं होतं, म्हणजे पोट रिकामं होतं, म्हणजे प्रातर्विधी उरकून तो घरी चालला होता. म्हणजे आय विटनेस खोटी स्टोरी सांगतोय की तो प्रातर्विधीला चालला होता, अशी ती स्टोरी. आता ह्याच्यामध्ये पोस्टमार्टम रिपोर्ट, डॉक्टरचे रिपोर्ट असतात. यामध्ये पोलिसांनी जर काही करायचंच म्हटलं तर पंचनामा चुकीचा दाखवायचा. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये शेवटी त्या पुण्याच्या पोरशे प्रकरणामध्ये आपण पाहिलं, ब्लड रिपोर्ट देखील बदलायला कोणी कोणी मदत केली, काय काय केली. अशा घटना घडतात आणि ह्या सगळ्या घटनांमधून नाही म्हणलं तरी पोलिसांवर संशय व्यक्त केला जातो. पोलिसांनी चुकीचा तपास केला की त्याचा फायदा आरोपीला मिळतो, आरोपी निर्दोष सुटतात. म्हणजे न्याय व्यवस्थेचा देखील विश्वास उडत चालतो. ह्या सगळ्या एकमेकांना अशा पूरक गोष्टी आहेत आणि त्याचं सगळं हे सगळं जे आहे हा सगळा तपासाचा भाग पोलीस कसा करतात त्यावर सगळे पुढे चालतं, असं एक वकील म्हणून आमचा रोजचा अनुभव आहे. सर, या बाबतीमध्ये ज्यावेळेस पोलीस आरोपी असतात त्यावेळेस न्यायालय या प्रकरणाकडे कसं बघत असतं? ज्या वेळेला तपास चालू असतो तर काही गुन्ह्यांना 60 दिवसापर्यंत मुदत आहे. काही गुन्ह्यांना तपास करून दोषारोपपत्र दाखल करा 90 दिवसाचं लिमिटेशन दिलेले आहे. मोक्कासारख्या गुन्ह्यामध्ये 160 दिवसाचं पोलिसांना तपास करायला लिमिटेशन दिलेलं आहे आणि त्या दरम्यान मग दोषारोपपत्र दाखल होतं. दोषारोपपत्र होईपर्यंत काय तपास झालाय, कुठपर्यंत तपास आला हे कोणालाही कळत नाही. चार्जशीट दाखल करण्यापुरतं फक्त पोलीस न्यायालयाला रिपोर्ट पाठवतात की आम्हाला दोषारोपपत्र दाखल करायचंय, मुदत वाढून मिळावी. पण ऍक्च्युअल काय तपास झालाय हे न्यायालयाला, वकिलांना, आम्हाला कोणाला कळत नाही आणि तपास चालू असताना आम्हाला विचारायचा पण अधिकार नाही. आतापर्यंत काय तपास झाला आम्हाला सांगा असं आपण म्हणू शकत नाही. तो फक्त न्यायालयाचा अधिकार आहे. पण न्यायालयावर पण एवढा लोड आहे, प्रत्येक केसमध्ये असं विचारत नाही काय तपास झाला, कुठपर्यंत झाला आम्हाला सांगा. आणि जरी कळलं तर ते न्यायाधीश आणि संबंधित तपासी अंमलदार यांच्यामध्येच ते कॉन्फिडेन्शियल असतं, ते बाहेर कळत नाही. आणि म्हणून
तपास चालू असताना न्यायालयाचा असा वेगळा कुठला कंट्रोल नसतो. शेवटी कायद्याने तपास करावा हा पोलिसांवर बंधनकारक आहे, पण तो कसा करावा, काय तपास करावा हा पूर्ण अधिकार पोलिसांचा आहे. जे दोषारोप पत्र येणार ते कोर्टासमोर येणार आणि त्यावर केस चालणार. न्यायाधीश तुम्ही असं कोर्ट असं म्हणू शकत नाही किंवा वकील की तुम्ही हे तपास करायला पाहिजे ना, असं कशाला केला. शेवटी सरकार पक्ष आहे, सरकार पक्षाचे तुम्ही दोषारोप पत्र आले, तुम्ही जर नीट तपास केला, मनापासून केला, निपक्षपातीपणे केला तर आरोपीच्या विरुद्ध जर गुन्हा साबित झाला तर शिक्षा होणार आहे, तर आरोपी निर्दोष सुटणार आहे. म्हणजे संपूर्ण सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित पोलिसांची आणि सरकार पक्षाची असती. एक वकील म्हणून आमचा रोजचा अनुभव आहे. तर यामध्ये तपास निपक्षपणे व्हावा यासाठी कशा पद्धतीचे निर्देश दिले जाऊ शकतात किंवा पोलिसांकडे तपास राहू नये यापेक्षा वेगळ्या तपास यंत्रणा असाव्यात, या पद्धतीनं काही जनतेचा विश्वास न्यायव्यवस्थेवरती कायम असावा, तपासावरती असावा, यासाठी वेगळ्या पद्धतीने असा तपास केला जाऊ शकतो का? ज्या वेळेला तपास चालू असतो आणि तपासादरम्यान जर कोणाला असं वाटलं की आपल्याला न्याय मिळणार नाही, तर संबंधित पीडिताच्या कुटुंबांनी जर मागणी केली तर मग CID कडे तपास जाऊ शकतो. राज्य सरकारला असं वाटलं की समाजामध्ये आंदोलन होत आहेत, पोलीस काही नीट तपास करत नाहीत, CID ला तपास वर्ग करा. त्यावरूनही असं वाटलं तर CBI कडे तपास जाऊ शकतो. न्यायालयासमोर पिटिशन गेलं, हायकोर्ट उच्च न्यायालयासमोर मोठं प्रकरण असेल आणि असं वाटलं की पोलीस यामध्ये तपास नीट करणार नाही, तर SIT स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम ची स्थापना देखील करून न्यायालयाच्या निगराणीखाली तपास होऊ शकतो. हा नेहमीच अनुभव आहे. पण ते संबंधित लोकांनी त्याच्यावर जर ऑब्जेक्शन घेतलं की आम्हाला ह्या पोलिसांच्याकडून नीट तपास होणार नाही, न्याय मिळणार नाही अशी शंका आहे आणि म्हणून यामध्ये CID ला पाठवा, CBI ला पाठवा किंवा मग SIT ची स्थापना करा अशी मागणी केली आणि जर न्यायालयाला ती रास्त वाटली तर SIT ची स्थापना होऊन कोर्टाच्या निगराणीखाली तपास होऊ शकतो. अशा अनेक केसमध्ये असं घडलेलं आहे. खरं तर हे होते ॲडव्होकेट अर्थात कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर. जसं बघतो की फलटण केसमध्ये आरोपीच पोलीस आहे, अशा वेळी तपासामध्ये काय अडचणी येऊ शकतात, तपास किती निपक्षपणे होऊ शकतो हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद मुजुमदारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.